तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? आपण खरंच करिअर बनवतोय की फक्त पगाराच्या मागे धावतोय? सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, मेल्स बघायचे, मीटिंग अटेंड करायच्या, डेडलाईन्स पूर्ण करायच्या आणि रात्री झोपताना स्वतःलाच विचारायचं, मी पुढे चालली आहे की फक्त थकत आहे? हे सगळं आपण का करत आहे? आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी की फक्त महिन्याच्या शेवटी येणाऱ्या पगारासाठी? कॉर्पोरेटचं जग बाहेरून खूप आकर्षक दिसतं. चांगली नोकरी, चांगला पगार, कम्फर्टेबल ऑफिस, मोठी स्वप्न. सोशल मीडियावर छान फोटोज दिसतात. LinkedInवरती अचीव्हमेंट्स छान दिसतात. पण आतलं वास्तव वेगळंच असतं. टार्गेट्स असतात, डेडलाईन्स असतात, अर्जंट मेल्स असतात, लेट नाईट कॉल्स असतात आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याची लढाई असते. घरातल्यांना वाटतं की इतका सगळा ताण कशाला घेतेस? पण आता खरं सांगू, आपण ताण घेत नाही. ताणच आपल्याला घेतो. कधी-कधी असं वाटतं की मीच कमी पडतीये का? मीच थोडं स्लो आहे का? की मी योग्य नाही आहे का? मीटिंगमध्ये बोलताना आवाज अडकतो. नव्या प्रोजेक्टला सुरुवात करत असताना भीती वाटते. बॉस समोर बोलताना आत्मविश्वास हलतो. पण एक प्रश्न उभा राहतो, या सगळ्यामध्ये टिकायचं कसं? फक्त नोकरी टिकवायची नाही आहे, तर स्वतःला टिकवायचं कसं? स्वतःचा आत्मविश्वास जपायचा आहे. स्वतःला बदलायचं कसं? नव्या वातावरणात ॲडजस्ट व्हायचं कसं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. नमस्कार, मी स्वामींची साक्षी. या चॅनलवरती आपण मोठमोठ्या थेरीजवर नाही बोलणार आहोत. जड शब्द नाही वापरणार. फेक मोटिवेशन नाही देणार. आपण बोलणार आहोत ते प्रॅक्टिकल गोष्टींवरती. कॉर्पोरेटमध्ये सर्व्हाईव्ह कसं व्हायचं यावरती. कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. कम्युनिकेशन स्किल्स कसे इम्प्रूव्ह करायचे. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. ऑफिस पॉलिटिक्समध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. लहान लहान बदल पण मोठा परिणाम. कारण कॉर्पोरेटमध्ये टिकण्यासाठी फक्त स्किल्स पुरेसं नसतं. माइंडसेट लागतो, कन्सिस्टन्सी लागते, सेल्फ अवेअरनेस लागतो. हे सगळं शिकता येतं. आपण एकटे नाही, आपल्यासारखे अनेक जण या प्रवासात आहेत. म्हणूनच दर गुरुवारी रात्री 10 वाजता नवीन व्हिडिओ येणार आहे. हा वेळ तुमच्यासाठी, तुमच्या ग्रोथसाठी. जर तुम्हाला फक्त सर्व्हाइव्ह करायचं नाही आहे, तर ग्रो करायचं असेल, तर हा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या प्रवासाचा भाग बना. कॉर्पोरेटचं जग कठीण आहे, पण आपण कमकुवत नाही. आपण टिकणार, आपण स्वतःला बदलणार आणि आपण या प्रवासामध्ये सातत्य ठेवणार आणि ही तर फक्त सुरुवात आहे.